प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. जोरात आम्ही टाळ्या वाजूया, त्याला धन्यवाद देऊया. हालेलुया. आमच्या मालिकाचा आज दुसरा भाग आहे आणि आम्ही मालिका चालू केलेली आहे. कोणती? जोरात बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. आणि दुसऱ्या भागामध्ये आम्ही आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही पहिला भाग बघितला की अनेक प्रकारचे बाप्तिस्मे आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही बघितलेलं आहे की अनेक प्रकारचे बाप्तिस्मे कशा कशा पद्धतीने आहे. हालेलुया. आणि कोणत्या कोणती पद्धत त्या बाप्तिस्म्याला बायबलच्या नुसार वापरली गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही पहिला बाप्तिस्मा कोणता बघितला? पहिल्या बाप्तिस्म्याची जी क्रिया आहे, जी पद्धत आहे, जी कृती आहे, रक्ताच्या द्वारे कोणाचं रक्त सांडलं गेलं? आदामाच्या आणि हवेच्या पापाबद्दल कोणाचं रक्त सांडलं गेलं? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये उत्पत्ती 3:21 मध्ये आम्ही बघतो. प्रेज द लॉर्ड. कोणाचं? तिथं कोकराचं, बकराचं रक्त सांडलं गेलं. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट लिव्याच्या पुस्तकामधून आम्ही बघतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा संदर्भ आम्ही जर अजून बघितलं, लिव्ही याचा पुस्तक 5:3-9 मध्ये आम्ही बघितलं, तर त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की हे नेमशास्त्र होतं म्हणून तिथं काय केलं? रक्त सांडलं गेलं. प्रेज द लॉर्ड. आणि तोच नेम मोशेला देऊन टाकला पुढे. दुसरी गोष्ट निर्गमच्या द्वारे, निर्गम 40:30 मध्ये 31 मध्ये आम्ही बघतो की हातपाय धुण्याच्या द्वारे तिथं बाप्तिस्मामध्ये शुद्धीकरण झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्यानंतर आम्ही बघतो की निर्गम 14 आणि वचन 14 मध्ये प्रेज द लॉर्ड काय सांगितलेलं आहे? तिथं मोशेच्या द्वारे बाप्तिस्मा झाला. कशाच्या द्वारे झाला? मेघ आणि समुद्र याच्यातून बाप्तिस्मा झाला. प्रेज द लॉर्ड. आता अजून आम्ही पुढे जाऊया आणि अजून एक क्रिया बघूया. ती नवीन करारामध्ये अजून एक क्रिया आम्हाला पाहायला भेटलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आता आम्ही बघूया मत्ते शुभवर्तमान याचा 28 अध्याय आणि वचन 19 आणि 20 आम्ही काढूया आणि त्याच्यातून आम्ही बघूया की ती कोणत्या पद्धतीने क्रिया आहे. की बाप्तिस्म्याची क्रिया म्हणजे शुद्धीकरणची क्रिया. आता कशापासून शुद्धीकरण आम्ही बघितलेलं आहे? कशापासून शुद्धीकरण आम्हाला बघायला भेटलं? आमच्या पापांसाठी शुद्धीकरण. त्याला म्हटलेलं आहे पाप धुण्याची क्रिया. प्रेज द लॉर्ड. वाचूया आम्ही. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातल्या शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी आम्हाला शास्त्र आम्हाला सांगतं, येशू ख्रिस्त स्वतः बोलत आहे. त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. आता मला सांगा, पिता आहे का? प्रेज द लॉर्ड. आता बघा, बोलणारा कोण आहे लक्षात ठेवा. ह्यो कोणता शिष्य नाही, कोणता देवाचा दास नाही, कोणता व्यक्ती नाही. प्रेज द लॉर्ड. तर कोणता व्यक्ती आहे? जो तारणार आहे, ज्याच्याद्वारे आमचं उद्धार आहे, जो सर्व होम म्हटलेला आहे, जो आमेन आहे, जो डॉक्टरांचा डॉक्टर आहे, वैद्यांचा वैद्य आहे. शास्त्र आम्हाला सांगतं तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो स्वतः म्हणते की त्याच पित्याच्या, म्हणजे याचा अर्थ काय? की पिता आहे. प्रेज द लॉर्ड. आता मला सांगा, इथं असं सांगितलं त्याच पित्याच्या नावात तुम्ही काय करा? बाप्तिस्मा द्या. हालेलुया. पण असं नाही सांगितलं का कोणत्या पित्याच्या. प्रेज द लॉर्ड. पिता आहे का कोणाला? पिता किती आहे माहितीये का? आम्ही आमच्या जीवनामध्ये 2 पिता आम्ही बघतो. प्रेज द लॉर्ड. पिता याचा अर्थ काय? बाप. हालेलुया. 2 बाप आम्हाला आमच्या जीवनामध्ये बघायला भेटतात. एक शारीरिक, ज्याच्याद्वारे आमचा जन्म झालेला आहे, आणि एक आत्मिक. प्रेज द लॉर्ड. ज्याने आम्हाला या जगामध्ये पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग आता मला सांगा, येशू ख्रिस्त म्हणला फक्त पित्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. मग आता जगाच्या पित्याच्या नावात द्यायचा का? कुठं संदर्भ आहे का असा? कुठं संदर्भ आहे का असा की तुम्ही कोणत्या पित्याच्या नावात बाप्तिस्मा द्या? प्रेज द लॉर्ड. आम्ही बघूया एक संदर्भ बघूया, त्याच्यातून आम्हाला बघायचं आहे. मत्ते शुभवर्तमान 23 अध्याय वचन 9. कोणीतरी वाचा, आम्ही बघूया. काय सांगितलेलं आहे? पृथ्वीवर कोणालाही आपला पिता म्हणू नका. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशू ख्रिस्त जे बोलत आहे,
येशू ख्रिस्त जो पिता बोलत आहे, त्या ज्या पित्याविषयी बोलत आहे तो पृथ्वीवर नाही आहे. प्रेज लॉर्ड. पृथ्वीच्या पित्याच्या नावाने आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा नाही आहे. प्रेज लॉर्ड. तर शास्त्र सांगते की स्वर्गातला पिता एक आहे. प्रेज लॉर्ड. आणि आम्हाला त्या पित्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायचा आहे. प्रेज लॉर्ड. पृथ्वीवरच्या गोष्टी बोललाच नाही या ठिकाणी येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. आम्हाला पृथ्वीवर पण एक बाप आहे. हालेलुया. पृथ्वीवर पण एक पिता आहे आणि स्वर्गातला एक पिता आहे. मग आता आम्हाला सांगा की येशू ख्रिस्त आम्हाला कोणत्या पित्याबद्दल बोलत आहे बाप्तिस्मा घ्या म्हणून? मग तो पिता आहे का? आम्ही बघूया पिता आहे का. प्रेज द लॉर्ड. मत्ती सुवर्तमान 5:28 मध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं पिता आहे आणि तो कसा आहे. शास्त्र मला सांगतं की तो दयाळू आहे. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी काढा, कोणीतरी लवकर फास्ट मध्ये काढा. आम्ही पिता बघणार आहे का नाही. शास्त्र मी तर तुम्हाला सांगतो मत्ती 5:48 यास्त तुमचा स्वर्गीय पिता तो पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. प्रेज द लॉर्ड. काय शास्त्र सांगतं? यास्त जो तुमचा पिता तो परिपूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. म्हणजे तो पिता आहे का? आहे. म्हणून तो शास्त्रामध्ये सांगितलं, येशू म्हणला की पित्याच्या नावात तुम्ही काय करा? बाप्तिस्मा घ्या. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही काही गोष्टी बघणार आहे पित्याच्या नावात. पुढे आम्ही बघूया 5:21 मध्ये जा. योहान सुवर्तमान याचा 5:21 मध्ये. वचन 21. कारण जसा पिता मेलेला उठून जिवंत करतो तसं पुत्र ही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या की शास्त्र आम्हाला सांगतं की जसा सो पिता मेलेला जिवंत करतो म्हणजे पिता आहे. या वचनातून आम्हाला पाहायला भेटतं की पिता आहे. प्रेज द लॉर्ड. ओके. 5:17 कोणतरी वाचा योहान मधलंच. येशूने त्याला उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मी ही काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मी देखील काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. योहान 5:22. पिता कोणाचाही न्याय करत नाही. आता न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. 20:17. योहान 20:17. येशूने तिला म्हटले, मला बिलकुल बसू नको, मी अद्यापि पित्याजवळ अजून गेलेलो नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे लक्षात ठेवा प्रियांनो, हे जे वचनाचा संदर्भ आम्हाला पाहायला भेटतो की येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे पिता आहे, पिता आहे, तो पिता आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा स्वर्गातला पिता आहे. हालेलुया. आता आम्हाला हे बघायचंय प्रियांनो की येशू ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे आम्हाला कोणत्या वचनात? मत्ती सुवर्तमान 28:19 आणि 20 मध्ये काय सांगितलेलं आहे? तेव्हा तुम्ही जाऊन पित्याच्या नावात, पुत्राच्या नावात आणि पवित्र आत्म्याच्या नावात तुम्ही काय करा? बाप्तिस्मा द्या. हालेलुया. तर आम्हाला पित्याच्या नावातही बाप्तिस्मा पाहायचा आहे, पुत्राच्या नावातही बाप्तिस्मा पाहायचा आहे आणि पवित्र आत्म्याच्या नावातही बाप्तिस्मा पाहायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्ही मार्क सुवर्तमान मध्ये जाऊया. मार्क सुवर्तमान मध्ये आणि त्याच्यामध्ये बघूया की आम्ही बघतो की त्या ठिकाणी शास्त्र आम्हाला सांगतं अजून एक क्रिया आहे की ती क्रिया कोणत्या पद्धतीने आहे. अजून एक बाप्तिस्मेचा तरीका आहे आणि त्या तरीका कोणत्या पद्धतीने आहे. वाचा बरं 1:4 मार्क. त्याप्रमाणे पापाच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला. प्रेज द लॉर्ड. आता लक्षात घ्या, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. बाप्तिस्मा करणारा योहान असं सांगितलेलं आहे की तो बाप्तिस्मा करत होता आणि त्याला योहान बाप्तिस्मा म्हणत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही बघितलं की समुद्रातला जो बाप्तिस्मा आहे तो मोशे बाप्तिस्मा म्हणत होते. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आम्ही बघतो की हातपाय धुण्याचा जे प्रकार आहे बाप्तिस्माचा, त्या हारोनाच्या संततीला त्यांना तो शुद्धीकरणाचा नाही का बाप्तिस्मा म्हणत होते. प्रेज द लॉर्ड. अजून आम्ही उत्पत्तीमध्ये बघतो की परमेश्वराने स्वतः त्या ठिकाणी काय केलं? आदम आणि हवेच्या पापांसाठी त्या ठिकाणी शुद्धीकरण केलं. त्याला म्हणलेला एक बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. आता मला सांगा, जेव्हा योहान बाप्तिस्मा करत होता तो कोणाच्या नावात करत होता? प्रेज द लॉर्ड.
येशूच्या नावात कसं काय करत होता? कारण की मला तुम्हाला सांगते, जेव्हा बाप्तिस्मे झाले, आता काय सांगितलं, भरपूर लोक काय म्हणतात माहिती का, आता या ठिकाणी येशू ख्रिस्तांनी नाव वापरलेले आहे. हालेलुया. नाव वापरलेले. तुम्ही काय करा, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने काय करा, बाप्तिस्मा द्या. हालेलुया. आता जेव्हा योहान बाप्तिस्मा करत होता, तर त्या ठिकाणी तो कोणाचं नाव घेत नव्हता. कारण की का, येशूचं नाव त्या टायमाला प्रगट झालेलं नव्हतं. येशू त्याच्या सोबत होता जिवंत भूमीवर. प्रेज द लॉर्ड. मग आता जे काय बाप्तिस्मे झाले, जे काही शुद्धीकरण झालेले आहे, ते स्वतः परमेश्वराने करून घेतलेलेच आहेच, पण ते कोणाच्या नावात नाही, तर पित्याच्याच नावात झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पित्याच्या नावात झालेले. जे बाप्तिस्मा योहानाने केलेला आहे, तर त्याची एक क्रिया आहे. काय क्रिया आहे की, योहान जेव्हा बाप्तिस्मा करत होता, तर घोषणा करीत होता. काय घोषणा करीत होता की पश्चाताप करा. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा बाप्तिस्मा होतो, तर त्याची पहिली क्रिया काय की पश्चाताप करणं, आणि त्याच्यानंतर पाण्यात बुडणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यानंतर काय करणं, पाण्यात बुडणं. म्हणजे योहान जो बाप्तिस्मा करत होता, तो कोणता होता, कोणती क्रिया होती, पाण्याच्या द्वारे, बुडण्याच्या द्वारे. हालेलुया. पाण्याच्या आणि पुण्याच्या द्वारे. योहान जेव्हा बाप्तिस्मा करत होता, ती एक क्रिया होती की बुडणं, आणि त्याच्या अगोदर पश्चाताप करणं. पश्चाताप काय की माझे पाप मी कबूल करणं, स्वीकारणं की मी पापी आहे, आणि त्याच्यानंतर ती क्रिया करणं काय की नदीमध्ये त्यानं काय केले, बाप्तिस्मे केले. प्रेज द लॉर्ड. आता योहान जेव्हा करत होता, त्या ठिकाणी कोणतं नाव घेत नव्हता. तो फक्त अरण्यात ओरडत होता, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. मत्ती सुवर्तमान 3:2 मध्ये काय सांगितलेलं आहे, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. म्हणजे याचा अर्थ काय की बाप्तिस्मा खूप महत्वाचा आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी. म्हणून त्याला माहित होतं की स्वर्गाच्या राज्यामध्ये अशी सहज मनुष्य जाऊ शकत नाही. जोपर्यंत तो शुद्ध होत नाही, जोपर्यंत त्यानं बाप्तिस्मा घेत नाही, तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीये. म्हणून अरण्यात जो प्रगट झाला योहान, तो काय करीत राहिला, त्याची सेवा करीत राहिला. आणि त्याला कोणती सेवा होती, बाप्तिस्मा करण्याची सेवा होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मला सांगा, तो बाप्तिस्मा पित्याच्या नावात आहे. लक्षात ठेवा, कोणाच्या नावात आहे, पित्याच्या नावात. आणि पिता आहे का, हो, कारण की येशू स्वतः बोलला की तुम्ही जा, पित्याच्या नावात बाप्तिस्मा करा. आता पित्याच्या नावात जर तुम्हाला बाप्तिस्मा करायचं, तर तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का, पश्चाताप करावा लागेल आणि पाण्यात डुबावा लागेल. प्रेज द लॉर्ड. काय करावं लागेल, पश्चाताप करून पाण्यात बुडणं. ती एक क्रिया आहे, आणि ती योहानाच्या द्वारे क्रिया नवीन करारामध्ये स्थापन झाली. प्रेज द लॉर्ड. आम्ही बघतो की उत्पत्तीमध्ये परमेश्वराने एक क्रिया केली शुद्धी करण्यासाठी. तिथं रक्ताच्या द्वारे क्रिया केली, त्याच्यानंतर हातपाय धुण्याच्या द्वारे क्रिया केली, त्याच्यानंतर समुद्र मेघाच्या द्वारे, पाण्याच्या द्वारे क्रिया केली. आता जी योहानाची जी क्रिया आहे, ती आहे पाण्यात बुडणं. प्रेज द लॉर्ड. पाण्यात बुडणं. आणि ती कोणाच्या नावात आहे मग, कारण की शास्त्र सांगतं त्या ठिकाणी तो नावच घेत नव्हता. तो येशूच्या नावात तर घेत नव्हता, कारण की येशू ख्रिस्त स्वतः बाप्तिस्मा घेतला त्यानं. येशूनं त्याच्याकडून स्वतः बाप्तिस्मा घेतलेला आहे. आणि बाप्तिस्मा यासाठी त्यानं घेतला की धर्मचरण पूर्ण होतं. म्हणजे यहुद्यांना नेम होता, इस्रायल लोकांना नेम होता, जर कोणी मनुष्य रूपात जन्म घेईल, त्यानं काय करायचं, त्या नियमाप्रमाणे आपलं जीवन जगायचं. हालेलुया. नियमाप्रमाणे जीवन जगायचं. मग असं नाही की येशू ख्रिस्त पापी होता म्हणून त्यानं बाप्तिस्मा घेतला, नाही, त्यानं ते धर्माचं चरण पूर्ण केलं, म्हणजे धर्मचरण पूर्ण केलं. आणि जो कोणी यहुदी धर्मामध्ये जन्म घेतो, त्यानं ते धर्मचरण पूर्ण करावा, असा मोशेने दिलेला नियम होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती का, आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्यानं हर एक गोष्ट पूर्ण केल्या, बसण्यापासून तर पार कपडे घालण्यापर्यंत हर एक त्यानं काय केलं, नियम पूर्ण केला. शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्या जग्याला गोंडे होते. प्रेज द लॉर्ड. हेही नियमाप्रमाणे होते. त्याचं उठणं देखील नियमाप्रमाणे होतं, बसणं देखील नियमाप्रमाणे होतं, त्याचं राहणीमान सगळं नियमाप्रमाणे होतं. प्रेज द लॉर्ड. आणि आता फक्त तो यहुदी धर्मात जन्माला म्हणून त्यानं काय केलं, बाप्तिस्मा घ्यावा लागला त्याला. त्याचं कारण होतं की धर्मचरण तो पूर्ण करत होता. प्रेज द लॉर्ड. पण मनुष्याचं तसं नाही. मनुष्याला बाप्तिस्मा कशासाठी घ्यावा लागतो, शुद्धीकरणासाठी. हालेलुया. हालेलुया.
येशूने बाप्तिस्मा घेतला त्याचं कारण होतं की धर्मचरण तिथं पूर्ण होतं. पण जेव्हा मनुष्य बाप्तिस्मा घेतो तर एक लक्षात ठेवायचं की मी जर बाप्तिस्मा घेतो तर माझ्या पापाची क्षमा व्हावा म्हणून मला तो बाप्तिस्मा घ्यायचा आहे, हे लक्षात पूर्व करायचं आणि मग बाप्तिस्मा घ्यायचं. मग त्याची क्रिया आहे काय? पाण्यात बुडणं. प्रेज द लॉर्ड. पाण्यात बुडणं, पश्चाताप करणं पहिलं आणि पाण्यात बुडणं. प्रेज द लॉर्ड. आता मला सांगा, पित्याच्या नावामध्ये हा बाप्तिस्मा आहे, लक्षात ठेवा. कोणता? कोणता? पाण्यात बुडून. प्रेज द लॉर्ड. आता भरपूर जणांचं मत असं आहे की पित्याच्या नावात, पुत्राच्या नावात आणि पवित्र आत्म्याच्या नावात का शिष्यांना बाप्तिस्मे केले नाही? प्रेज द लॉर्ड. येशूने जर आज्ञा दिलेली आहे तर शिष्याने ती ऐकली पाहिजे नव्हती. भरपूर जण म्हणतात ना, येशूने आज्ञा दिलेली मग ते शिष्यानं का ऐकली नाही? त्याचं कारण तुम्हाला सांग का? मला सांगा, योहानाचा बाप्तिस्मा कोणाकडून होता? मनुष्याकडून होता का स्वर्गाकडून होता? आता म्हणजे याचा अर्थ काय की तो पित्याकडून त्याला नियुक्त करण्यात आलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान जेव्हा बाप्तिस्मा करत होता ना, तर हा पित्याचा अधिकार त्याला होता. म्हणून मी म्हणलो की हे पित्याच्या नावात का करीत होता? कारण की येशूने एक ठिकाणी असं विचारलं शास्त्री पुरुषांना की मला एक सांगा की योहान जो बाप्तिस्मा करत आहे त्याचा अधिकार तो पित्याकडून आहे, स्वर्गातून आहे का पृथ्वीवरून आहे? ते म्हणले आम्ही जर पृथ्वीहून म्हणलो तर लोक आम्हाला मारतील, कारण की त्यांना माहित सगळ्याला होतं की जो योहान बाप्तिस्मा करत होता त्याला अधिकार कुठून आहे? स्वर्गातून, पित्यापासून आहे. म्हणून जो पित्याच्या नावात जो करीत होता ना तो बुडून करीत होता. आणि ती जी क्रिया आहे पित्याच्या नावात करायची तर पश्चाताप अंतःकरणाने कबूल करणं, पश्चाताप करणं आणि पाण्यात बुडणं हा एक क्रिया आहे. आणि ते कोणाच्या नावात आहे माहितीये का? तो बाप्तिस्मा पित्याच्या. कारण की अधिकार कुठून होता त्याला? स्वर्गातून, पित्याकडून होता तो अधिकार. त्याची नियुक्ती, त्याची सेवा पित्याच्या नावात होती. पित्याने ती त्याला सेवा दिली होती. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी स्पष्ट बोललो की हा जो बाप्तिस्मा योहान करीत आहे तो कोणाच्या नावात आहे? तो म्हणजे पित्याच्या नावात आहे. प्रेज द लॉर्ड. आता विषय असा आहे, येशूने सांगितलं जा तुम्ही काय करा, पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. आता भरपूर जणांचं मत आहे की मग शिष्याने का बरं बाप्तिस्मा पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात केले नाही? तुम्हाला माहिती आहे का? बाप्तिस्मे शिष्यांना केले पण तरीका वेगळा वापरला. आणि का केलं नाही पित्याच्या नावात? त्याचं कारण होतं कारण की योहान फक्त नियुक्त होता, शिष्य नियुक्त नव्हते. प्रेज द लॉर्ड. ज्या टायमाला योहान बाप्तिस्मा करत होता ना, मार्क शुभवर्तमान त्याच्यामध्ये आम्ही जाऊया आणि बारक्यानं बघूया की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. पण त्या अगोदर आम्ही बघूया की योहान शुभवर्तमान 3:23 मध्ये काय सांगितलेलं आहे. जो योहान जो बाप्तिस्मा करत होता त्याच्याविषयी आम्ही थोडं बघूया आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊया तिकडे. 3:23. हा, योहानही शालिमा जवळचे येणो इथे बाप्तिस्मा करत होता, कारण की तिथं पाण्याची उपलब्धी होती. म्हणजे जो बाप्तिस्मा करीत होता कुठं करीत होता? पाण्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, लूक शुभवर्तमान 20:4 कोणतरी बघा. आणि त्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटतं की जो बाप्तिस्म्याचा अधिकार आहे तो कुठून आहे. 20:4. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता, म्हणजे तो पित्यापासून होता. लक्षात ठेवा, तो पित्याच्या नावात करीत होता. त्या पित्यानं त्याला नियुक्त केलं होतं, पित्यानं त्याला पाचारण केलं होतं बाप्तिस्मा करण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की योहान जो बाप्तिस्मा करत होता तो पित्याच्या नावात होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. किंवा मनुष्यापासून होता. तेव्हा ती आपला विचार करून म्हणाले, स्वर्गापासून ते म्हणावे, तर हा म्हणेल की तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? आणि मनुष्यापासून ते म्हणावे तर सर्व लोक आपल्याला धूर्मान करतील, कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची खात्री आहे. प्रेज द लॉर्ड. शास्त्र मला सांगतं की त्याचा अधिकार जो होता तो पित्यापासून होता. म्हणून जो बाप्तिस्मा तो करीत होता तो पित्याच्या नावात करीत होता. हालेलुया. साहजिक आहे, जर तुम्हाला कोणीतरी नियुक्त केलं, कंपनीनं कोणीतरी नियुक्त केलं तर ते कंपनीच्या नावाखाली तुम्ही काय राहतात? काम करतात. लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. एखाद्या मालकाने नियुक्त केलं तर तुम्ही त्या मालकाच्या नावाखाली काम करतात. म्हणून तुम्ही कोणी नियुक्त केलं त्याच्या नावात तुम्ही काम करत राहतात. म्हणून जो योहानाला जे नियुक्त करण्यात आलं, योहानाला जे पाचारण करण्यात आलं बाप्तिस्म्यासाठी, ते पित्याच्या नावात नियुक्त होता तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पित्याच्या नावात तो बाप्तिस्मा करत होता. म्हणून जो योहान बाप्तिस्मा आहे तो पित्याच्या नावात, लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, आता शिष्यांना का केले नाही त्याचं कारण आम्ही बघूया. मार्क शुभवर्तमान याचा
1 अध्याय वचन 4-5 आम्ही कोणीतरी काढा. शिष्यानं पित्याच्या नावात बाप्तिस्मा का केला नाही? बघूया. त्याप्रमाणे पापाच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला. हा, पुढं. आता लक्षात ठेवा, या वचनाकडे लक्षात घ्या की शिष्यानं का नाही केला. तेव्हा सगळा यहुद्या देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. लक्षात घ्या, तेव्हा सर्व यरुशलेमकर, सर्व यहुदी देश आणि सगळे लोक त्याच्याकडे लोटली म्हणजे सगळे लोक आले. हा, लक्षात ठेवा, हे काही उरला नाही तिथं. सदुकी पुरुष उरले होते, त्यांना सुद्धा बाप्तिस्मा घेतला. कारण की येशू ख्रिस्त सदुकी पुरुषांना म्हणला की अरे सापाच्या पिल्लांनो, तुम्हाला कोणी नाही का मनाई केली बाप्तिस्मा घेण्यात, ते सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या हातून बाप्तिस्मा घेतला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आता लक्षात ठेवा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची या ठिकाणी. तर जी पाण्यात बुडून क्रियाची होती ना, त्या सगळ्या लोकांनी पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला होता. कोणत्या वचनानुसार? या वचनानुसार, मार्क शुभवर्तमान 1 अध्याय वचन 4-5 नुसार, की सगळा यरुशलेम, सगळा यहुदी देश त्याच्याकडे लुटला आला आणि आपली पापे पदरी करून घेऊन त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. म्हणजे आता पित्याच्या नावामध्ये त्या ठिकाणी सगळ्याचा बाप्तिस्मा झाला. प्रेज द लॉर्ड. जी बुडून क्रिया होती त्या ठिकाणी संपली. राहिला होता चोर. प्रेज द लॉर्ड. चोराचा बाप्तिस्मा झाला का नाही? प्रेज द लॉर्ड. झाला का नाही? जर झाला नसताना बाप्तिस्मा चोराचा, तो स्वर्गात राजामध्ये नसता. कारण की का? योहान शुभवर्तमान 3 अध्याय वचन 5 मध्ये काय सांगितलेलं आहे की पाण्या वाचून, आत्म्या वाचून, जलम घेतल्याशिवाय, शुद्ध झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये जाता येत नाही. कारण की स्वर्गाचं राज्य पवित्र आहे. जोपर्यंत आम्ही ती क्रिया पूर्ण करत नाही पाण्यातून, तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा. मग कुठं त्याचा बाप्तिस्मा झाला? इथं त्याचा बाप्तिस्मा झाला. कुठं? मार्क शुभवर्तमान 1 अध्याय वचन 5 मध्ये सर्व देश, सर्व यहुदी त्याच्याकडे लोटले आणि आपली पापे पदरी. चोर कुठला होता मग? तिथला. प्रेज द लॉर्ड. शास्त्र सांगतं चोर लुटारू कुठं असायचे माहिती का? यरुशलेमच्या शेजारी एक गाव होतं, त्याला खजुरीचं गाव म्हटलेलं आहे. चोराची लुटारूची टोळी राहायची. हालेलुया. आणि येशू ख्रिस्तांनी एक उपमा दिलेली आहे, एक चांगला शमरूनी आणि अजून शमरूनी आणि असं म्हणेल का? हा, प्रेज द लॉर्ड. म्हणजे लक्षात ठेवा, जे शेजारचं गाव आहे त्याला खजुरीचं गाव म्हणलेलं आहे. त्या ठिकाणी तो चोर होता आणि तो चोर सगळ्या त्या समुदायामध्ये होता. त्यानं त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. आता मी तुम्हाला सांगतो का बरं हे घडलं माहितीये का? जर त्यानं बाप्तिस्मा घेतला नसताना तर इथं येशूचं वचन खोटं ठरलं असतं. कुठं? योहान शुभवर्तमान 3 अध्याय वचन 5 मध्ये काय सांगितलेलं आहे? पाण्या वाचून जन्मल्याशिवाय कुणी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. मग येशू खोटं बोलल का? नाही. मग याचा अर्थ काय माहितीये का? चोराचा बाप्तिस्मा झाला होता इथं मार्क शुभवर्तमान 1 अध्याय वचन 5 मध्ये. प्रेज द लॉर्ड. सगळ्या यहुद्यामध्ये तो होता, यरुशलेमकर मध्ये तो होता. जे यहुदी लोक आले होते, जे सगळं शहर आला होता, त्याच्यामध्ये त्यांना बाप्तिस्मा घेतला. एकही सोडला नाही योहानाने. तेव्हा तर तो स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू लागला. राहिला होता कोणता माहितीये का? आत्म्याचा बाप्तिस्मा त्याचा. तर आत्म्याचा बाप्तिस्मा कुठं झाला माहितीये का? त्याचा क्रूसावर झाला. आत्म्याचा बाप्तिस्मा मी तुम्हाला सांगतो काय आहे पुढं, कारण की आम्ही ते बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण आता आम्ही काय बघत आहे? पित्याच्या नावात बाप्तिस्मा. हालेलुया. हे माहित नाही कोणाला, याचं ज्ञान नाही कोणाला. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते काय करतात माहितीये का? अज्ञानी म्हणून आपलं जीवन नाही का त्या वचनावर जगतात, जेणेकरून स्वतःही नरकात जातात आणि दुसऱ्यालाही नरकात पाठवतात. हालेलुया. बाप्तिस्माला समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. पित्याच्या नावात बाप्तिस्मा आहे, म्हणून तर येशू म्हणला की तुम्ही जा पित्याच्या नावात करा. जर नसता तर त्याला काही येड लागलं नाही पित्याच्या नावात उगाच घ्यायला. प्रेज द लॉर्ड. पिता आहे, बाप आहे स्वर्गातला, आणि योहानाची नुक्ती त्या बापाकडून झालती, त्या पित्याकडून झालती. म्हणून योहान जो बाप्तिस्मा करणार आहे तो पित्याच्या नावात चाललेला होता. तो पित्याच्या नावात बाप्तिस्मा करत होता. आणि पित्याच्या नावात एक तरीका आहे, पाण्यात बुडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाण्यात बुडून. प्रेज द लॉर्ड.
तुम्हाला माहिती आहे का पित्याच्या नावात बाप्तिस्मा आहे आणि शिष्यांना का केलं नाही? कारण की फक्त योहानाची नुक्ती होती. आणि साहजिक आहे, समजा मी आहे, मला इथला अधिकार आहे, देवाने मला अधिकारी म्हणून नेमलेला आहे. जोपर्यंत मी मरत नाही, जोपर्यंत मी या ठिकाणून हलत नाही, तोपर्यंत माझा अधिकार कोणी घेऊ शकतो का? नाही. एखादा साहेब आहे कंपनीचा, तिथं तो अधिकारी आहे, जोपर्यंत त्याची खुर्ची खाली होत नाही तोपर्यंत दुसरा त्याचा अधिकार घेऊ शकत नाही. जोपर्यंत योहान होता ना, तोपर्यंत त्याने हाय तेवढे बाप्तिस्मे करून टाकले होते. आणि तो गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पित्याच्या नावात जे पाण्यात बुडून बाप्तिस्मे ते थांबले होते, लक्षात ठेवा. मग आता राहिले कोणते बाप्तिस्मे होते माहितीये का? आत्म्याचा आणि अग्नीचा बाप्तिस्मा राहिला होता. कारण की योहान स्पष्ट बोलला त्या ठिकाणी, काय बोलला? की मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, आणि तोही पश्चातापासाठी, पण जो येणार आहे ना माझ्या मागून, तो तुमचा बाप्तिस्मा आत्म्याने आणि अग्नीनं करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कोण करील मग तो आत्म्यानं आणि अग्नीनं? जो पुत्र आहे, जो येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही बघणार आहे, पुत्र आहे, येशू आहे किंवा पिता आहे, पवित्र आत्मा आहे का नाही, हे पण आम्ही बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही बघणार आहे, हे 3 बाप्तिस्मे आम्ही बघणार आहे आता पुढं. आता आम्ही कोणता बाप्तिस्मा बघत आहे? पित्याच्या नावात. हालेलुया. पित्याच्या नावात सगळे बाप्तिस्मे करून झालते, कारण की पित्याच्या नावात ती क्रिया होती. कोणती? पाण्यात बुडून. मग राहिला होता कोणता? आत्म्याचा आणि अग्नीचा. मग ती क्रिया वेगळी आहे, ती आम्ही पुढच्या 3ऱ्या पार्ट मध्ये बघणार आहे, ती क्रिया कशी आहे. प्रेज द लॉर्ड. पण आता आम्ही काय बघत आहे? पित्याच्या नावात बाप्तिस्मा. हालेलुया. तो बुडून आहे, त्या पापाच्या क्षमेसाठी आहे. आणि दुसरी गोष्ट की पित्याच्या नावात शिष्यानं का केला नाही, त्याचं कारण आहे की फक्त योहानालाच त्याची नुक्ती होती, योहानाच तो अधिकार होता. आणि जोपर्यंत योहान होता ना, तोपर्यंत कोणीच बाप्तिस्मा केला नाही. येशूनं सुद्धा बाप्तिस्मा केलेला नाही. येशू शिष्यांना करायला सांगायचा, पण ते नंतर करायला सांगायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मला सांगा, आम्ही जर बघितलं ना, बारक्यानं शास्त्र जर वाचलं ना, शिष्य जेव्हा बाप्तिस्मा करायचे, मग कोणाच्या नावावर करायचे? मग हे पण लय महत्वाचं आहे. आम्ही ते नाव बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचे तरीके बघणार आहे, त्याची क्रिया वेगळी बघणार आहे, की येशूच्या नावात कोणते बाप्तिस्मे आहे. आणि मी सांगितलं आत्माचा आणि अग्नीचा. तो पुत्राच्या नावात, कारण की योहानाने सांगितलेलं आहे, जो माझ्या मागून येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा, तो तुमचा बाप्तिस्मा कोण करणार आहे? स्वतः मग प्रभू येशू. तो तुमचा बाप्तिस्मा कशाने करील? आत्म्यानं आणि अग्नीनं. परंतु जो पित्याच्या नावात बाप्तिस्मा होता तो योहानाचा होता, तो बुडून होता, लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत आम्हाला आज्ञा भेटत नव्हती पित्याच्या नावात, तोपर्यंत आम्ही पण करणार नव्हतो. आज्ञा कुठे भेटली मग? पित्याच्या नावात नाव घ्यायचं. मत्ते 28 आणि 19:20 मध्ये जर येशूने ही आज्ञा दिली नसती ना, तर आम्ही बुडून बाप्तिस्मा करण्याचा अधिकार आम्हाला नसता, कारण की तो फक्त योहानाचा अधिकार होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता पाण्यानं बाप्तिस्मा, तुम्हाला माहितीये का, अनेक जण, अनेक मिशनरी अशा आहे की पाण्यानं बाप्तिस्मा करतात, त्यांची क्रिया वेगळी राहते. पण लक्षात ठेवा, काही जण, काही मिशनरी पाण्यानं शिपडून बाप्तिस्मा करतात. पाणी तर वापरतात, पण पाणी शिपडून बाप्तिस्मा करतात, पाणी शिपडून शुद्धीकरण करतात. प्रेज द लॉर्ड. असं बायबलमध्ये कुठं सांगितलेलं की पाणी शिपडून बाप्तिस्मा करायचा? सांगितलेलं आहे का? नाही. प्रेज द लॉर्ड. कुठंच मला पाहायला भेटलं नाही की कुणीतरी पाणी शिपडून बाप्तिस्मा केला. मग दुसरी गोष्ट, अनेक मिशनरी अशा आहे की ते बादलीनं असं जगाच्या द्वारे पाणी वाटतात. अनेक मिशनरी पाणीच वापरतात, परंतु क्रिया कशी करतात? जगाने पाणी वाटतात. काही जण बादलीनं पाणी वाटतात. एक मी व्हिडिओ बघितला होता, एक जण पाणी प्यायचं ना, असं गुळण्या मारायचा लोकांना. अशा पद्धतीने लोक बाप्तिस्मा करत आहे. प्रेज द लॉर्ड. अशा पद्धतीने क्रिया करत आहे, पण सगळे चुकीची क्रिया आहे, शास्त्राला धरून नाही. हालेलुया. हालेलुया. तर खरी क्रिया काय आहे? की त्याच्या नावामध्ये बुडून, पाण्यात बुडून. शास्त्र आम्हाला सांगते की योहान नदीमध्ये बाप्तिस्मा करत होता. प्रेज द लॉर्ड. योहान नदीमध्ये बाप्तिस्मा करत होता आणि तिथं पाणी असायचं. योहान असा शिपडून बाप्तिस्मा करत नव्हता, योहान असा जगाने पाणी ओतत नव्हता. तुम्ही जर बारक्यानं बायबल वाचलं तर शास्त्र सांगतं की जेव्हा येशू ख्रिस्त पाण्यातून वर आला, म्हणजे वर आला याचा अर्थ काय असतो? इकडं नाही आला. जेव्हा बुडून वर आला, प्रेज द लॉर्ड, बुडून
पाण्यातून वर आला तेव्हा शास्त्र सांगतं की आकाश खोलल्या गेलं आणि त्याच्यावर कबुतराच्या स्वरूपात पवित्र आत्मा त्याच्यावर आला आणि आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आता लक्षात घ्या, वाणी कोणाची होती? येशू कुठं होता? पाण्यात, नदीत होता. पवित्र आत्मा त्याच्यावर आला. या तिन्ही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसलेल्या आहे. म्हणजे याचा अर्थ पिता आहे, स्वर्गातून पित्याने वाणी झाली, जो आहे हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी आनंदित आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. पित्याच्या नाव आहे, पिता सुद्धा आहे. आणि म्हणून तो येशू म्हणला की तुम्ही पित्याच्या नावात बाप्तिस्मा करा. हालेलुया. म्हणून येशू काय म्हणला? तुम्ही पित्याच्या नावात बाप्तिस्मा करा. आणि त्याची एक क्रिया आहे, कशी? पाण्यात बुडून. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही पाण्यात बुडत नाही ना, तर त्या ठिकाणी पित्याचं नाव घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. हालेलुया. जर तुम्ही पाण्यात बुडत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पित्याचं नाव घ्यावंच लागणार आहे. काय काय जण पाण्यात बुडवित्या पण पित्याचंच नाव घेत नाही. प्रेज लॉर्ड. लक्षात ठेवा मला काय बोलायचंय तुम्हाला. काय काय जण पाण्यात बुडवित्या पण पित्याचं नाव घेत नाही. पण जर तुम्हाला पाण्यात बुडवायचं आहे तर पित्याचं नाव घेतलं पाहिजे, कारण की येशू स्वतः म्हणले तुम्ही पित्याच्या नावात बाप्तिस्मा करा. आणि पित्याच्या नावात जी क्रिया आहे ती पाण्यात बुडून, जो योहान पाण्यात बुडून बाप्तिस्मा करायचा, जो येशूचाही पाण्यात बुडून बाप्तिस्मा झाला, आणि ती क्रिया जर तुम्हाला करायची तर तिथं तुम्हाला पित्याचं नाव घ्यावाच लागणार आहे. फक्त येशूचं नाव घेऊन चालणार नाही, फक्त पवित्र आत्म्याचं नाव घेऊन चालणार नाही. कारण की योहानाचा बाप्तिस्मा कुठून होता? स्वर्गातून, म्हणजे पित्याकडून होता, आणि तो पित्याच्या नावात तो चाललेला होता. म्हणून पित्याचं नाव तुम्हाला पाण्यात बुडताना घ्यावाच लागल. हालेलुया. अनेक जण पित्याचं नाव घेतात पाण्यात बुडून, आणि काही जण काय म्हणतात माहिती का? काही जण काय म्हणतात माहिती का? की हा बाप्तिस्मा जो आहे रॉंग झालेला आहे. काय म्हणतात? बाप्तिस्मा रॉंग ठरवतात. पण तुम्हाला माहितीये का, शास्त्र आम्हाला सांगतं कोणताही बाप्तिस्मा रॉंग नाही. हालेलुया. जे बोलणारे रॉंग आहे. आणि मग रॉंग बाप्तिस्मा झाला तर ते काय करतात माहिती का? पित्याच्या नावात, पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात ही बाप्तिस्मा घेतात, त्याच्यानंतर येशूच्याही नावात बाप्तिस्मा घेतात, त्याच्यानंतर जर ते पटलं नाही तर पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतात. म्हणजे काय होतं माहितीये का? या ठिकाणी वचन लागू होतं काय? एकच बाप्तिस्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाप्तिस्मा काय आहे? एकदाच आहे. जर एखादा व्यक्ती डबल टिबल बाप्तिस्मा घेत असेल तर समजा तो चुकीचा आहे, मी तरी म्हणन त्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. एकच बाप्तिस्मा, एकच विश्वास आणि एकच देव. प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकच बाप्तिस्मा, एकच देव आणि एकच विश्वास. हे वचन कोण, कुठं कुठं कसं कसं लागू होतं माहितीये का? आम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला शास्त्रामधून त्रेक्य देव पाहायला भेटतात. किती देव पाहायला भेटतात? त्रेक्य. प्रेज द लॉर्ड. आणि मग ते त्रेक्य देव आहे का? त्रेक्य देव आहे का? आहे. कारण की तुम्ही जा पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जर पिता नसता, पुत्र नसता आणि पवित्र आत्मा नसता तर येशू ख्रिस्त बोललाच नसता. प्रेज द लॉर्ड. तो डायरेक्ट बोलला असता, जा माझ्या नावात तुम्ही बाप्तिस्मा द्या. मग जर पिता बोलत आहे, पुत्र बोलत आहे, पवित्र आत्मा बोलत आहे, याचा अर्थ हा आहे की त्रेक्य देव आहे. पण बाप्तिस्माची पद्धत वेगवेगळी आहे, लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला पित्याच्या नावात करायचं त्याची पद्धत वेगळी आहे, पुत्राच्या नावात करायची तर ती पद्धत वेगळी आहे, आणि पवित्र आत्म्याच्या नावात करायचं तर ती पद्धत वेगळी आहे. फक्त पद्धत माहित नाही लोकांना. बाप्तिस्मा तर घेतात, बाप्तिस्मा करतात, पण पद्धत माहित नसल्यामुळं त्या ठिकाणी अनेक लोकांना ते काय करतात? चुकीचं समजतात, चुकीचं ठरवतात. पण माझं बायबल कधीही चुकीचं ठरवत नाही कोणत्याच बाबतीत. हालेलुया. माझं देवाचं शिक्षण कधीही कोणत्याही बाबतीत मला चुकीचं ठरवत नाही. मी तरी म्हणन की पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात ही योग्य आहे, आणि जे शिष्याने येशूच्या नावात केले तेही योग्य आहे, आणि जे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे तोही योग्य आहे. फक्त पद्धत वेगळी वापरलेली शास्त्रामध्ये, ती पद्धत कोणाला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून अनेक लोक काय करतात माहिती का? खोटे शिक्षक म्हणून जीवन जगतात, खोट्या सिद्धांतावर आपली देवाची सेवा करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्ही खोट्या लोकांच्या मागे गेलो नाही पाहिजे, खोट्या लोकांचं ऐकलं नाही पाहिजे. म्हणून आम्हाला सत्य माहित पाहिजे. हालेलुया.
पित्याच्या नावात, पुत्राच्या नावात, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा आहे प्रियांनो. आणि जे येशूने केलेलं ते येशूच्या नावात झालेलं आहे ते पण रॉंग नाही, शिष्याने केले ते पण रॉंग नाही, आणि येशू म्हणतो ते पण रॉंग नाही. प्रेज लॉर्ड. फक्त रॉंग कोणी माहिती का? शिकवणारे रॉंग आहे. सगळेच नाही हा, ज्यांना माहिती त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद, सगळ्याबद्दल बोलत नाही, पण शिकवणारे, टीचिंग देणारे ते रॉंग आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा की मला तुम्हाला काय सांगायचं आहे. पित्याच्या नावात त्याची क्रिया वेगळी आहे, ते म्हणजे बुडून. हालेलुया. बुडून आहे. आणि ती क्रिया करत असताना त्याच्या अगोदर पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. आपले पापे पदरी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा बुडतो माणूस, तर त्या टायमाला एक क्रिया होती त्या ठिकाणी, ते म्हणजे मग क्रिया. जो जुना मनुष्य आमचा तो मारला जातो, त्या ठिकाणी पाण्यात गाडला जातो, आणि जेव्हा आम्ही वर येतो तर ख्रिस्तामध्ये एक नवीन उत्पत्ती होऊन येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती कशी होती माहिती का? कारण की येशूने सांगितले पित्याच्या नावात तुम्ही बाप्तिस्मा घ्या पाण्याचा, आणि ती एक आज्ञा आहे. लक्षात ठेवा, येशूने आज्ञा दिलेली आहे. आणि शास्त्र सांगतं जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. जो व्यक्ती पित्याचं नाव घेऊन बाप्तिस्मा घेत नाही तो येशूची आज्ञा पाळत नाही. हालेलुया. पित्याच्या नावामध्ये शास्त्र सांगतं की बाप्तिस्मा आहे, शास्त्र सांगते पिता पण आहे, फक्त बाप्तिस्म्याची क्रिया वेगळी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा की आम्हाला बाप्तिस्मा तर घ्यायचा आहे, आणि अनेक लोक बाप्तिस्म्यावर जोर देऊन अनेक खोटे शिक्षक, खोटे संदेश उठलेले आहे, आणि ते शास्त्र सांगतं की ते निवडलेला फसवत आहे. हालेलुया. पण तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून ती क्रिया माहीत पाहिजे, कारण की बाप्तिस्म्याच्या द्वारे आमचं तारण देखील आहे, बाप्तिस्म्याच्या द्वारे आमचं पापाची क्षमा आहे, बाप्तिस्म्याच्या द्वारे आम्हाला स्वर्गाचं राज्य पण आहे. येशूने उगाच सांगितलं की तुम्ही बाप्तिस्मा घ्या, नाही, सहज नाही. ते येशूने का सांगितलं, का म्हणून सांगितलं, त्याचा उद्देश आहे का बाप्तिस्म्याच्या द्वारे आमचं तारण आहे, पापाची क्षमा आहे, आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला प्रवेश आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये जायचं की नाही तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. जायचं ना? तर मग बाप्तिस्मा घ्या, पश्चाताप करा, आपलं जीवन पवित्र ठेवा, कारण की स्वर्गाच्या राज्यामध्ये असं कोणी व्यक्ती जाणार नाही. कोणी जाईल का? निष्पाप म्हणूनच आम्हाला जावं लागणार आहे. पापी होऊन जाता येणार नाही. आमच्या जोपर्यंत पापाची क्षमा होत नाही तोपर्यंत आम्हाला तिथं प्रवेश करता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून क्रिया खूप महत्वाची आहे. शास्त्राप्रमाणे आम्हाला ती शास्त्राप्रमाणे क्रिया करणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. लक्षात घ्या, क्रिया खूप महत्वाची आहे. आणि येशूनं सांगितलं की तुम्ही पित्याच्या नावात बाप्तिस्मा घ्या, आणि तो बाप्तिस्मा पित्याच्या नावात पावण्यात दुखून आहे जो योहान करीत होता, आणि योहानाच्या द्वारे पित्याचा बाप्तिस्मा प्रगट होतो पित्याच्या नावात. मग पुत्राच्या नावात कोणता बाप्तिस्मा आहे का? अजून आहे, कारण की योहानच बोलतो तो तुमचा बाप्तिस्मा हा पवित्र आत्म्यानं करील आणि अग्नीनं कराल. मग ते पवित्र आत्म्याचा बाप्तिस्माची क्रिया वेगळी आहे, अग्नीनं बाप्तिस्मा वेगळा आहे. हालेलुया. शास्त्र सांगतं ना का अनेक बाप्तिस्मे आहे. अनेक आहे का नाही? का एकच बाप्तिस्मा आहे? इफिसच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी? एकच बाप्तिस्मा आहे. वाचा बरं कोणतरी. इफिसकरास पत्र 4 अध्याय का 5 अध्याय? 4 अध्याय वचन 5 आहे. कोणतरी वाचा. प्रभू एकच, विश्वास एकच, आणि बाप्तिस्मा एकच. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, प्रभू एकच, विश्वासही एकच, आणि बाप्तिस्मा ही एकच. प्रेज द लॉर्ड. ज्यांना पहिला बाप्तिस्मा घेतलेला आहे ते वचन लागू करून घ्याये. एकदाच बाप्तिस्मा आहे, तुम्हाला डबल घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा. आणि जर डबल घेत असेल तर ते वचन यांना माहित नसेल की एकदाच बाप्तिस्मा आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. काही जण 7-7 वेळेस बाप्तिस्मा घेतलेला आहे का? तो रॉंग झाला, हा रॉंग झाला बाप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. अज्ञानपणा. हालेलुया. अज्ञानपणा. शास्त्र सांगतं जर तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि तुम्ही जर तरी पापात आहे तर त्याला फक्त एकच क्रिया आहे, पश्चाताप करणं, ना तर तो बाप्तिस्मा घेणं परत. प्रेज द लॉर्ड. शास्त्र काय सांगतं की जर तुमचा बाप्तिस्मा झालाय, एकदा तुम्ही शुद्ध झाले,
पण तरी पण तुम्ही पापात आहे. त्याची एकच क्रिया आहे फक्त, काय? पश्चाताप करणं. काही जण काय करतात माहिती का? परत नाही, मी परत पापात पडलो आणि परत बाप्तिस्मा घ्या. काय चाललंय? प्रेज ला होतं की नाही? भरपूर जण करतात. नाही, तो बाप्तिस्मा आता मला नकोय, आता मी शुद्ध जीवन जगत आहे, परत बाप्तिस्मा घेत. अरे बापरे, अज्ञानपणा. आणि शिकवणारे आणि देणारे पण खुशाल देतात बाप्तिस्मा, है की नाही? शिकवणारे पण आणि देणारे पण खुशाल बाप्तिस्मा देतात, डबल डबल. एकदा जर बाप्तिस्मा झाला, विचारायचं, बाबा तुझा बाप्तिस्मा झालाय का पाण्यातून? हो. मग फक्त पश्चाताप कर आणि शुद्ध जीवन जग, विषय संपतो तिथं. हालेलुया, हालेलुया. पण ते नाही शिकवत. नाही, तुमचा रॉंग बाप्तिस्मा झालेला आहे, आता तुम्ही परत बाप्तिस्मा, परत आंघोळ घालतात ते बिचारे त्यांना. प्रेज ला, हालेलुया, हालेलुया. आलं की लक्षात? परत जाऊन काय करतात ते? आंघोळ करून येतात. मग आंघोळच जर करायची तर पाठाला जा, तुमच्या घरीच आंघोळ करा. प्रेज ला, हालेलुया. ती पद्धत जी पाणी शिपडून झालेली, ती बायबल मध्ये पद्धत नाही. आता ते त्यांच्यावर आहे. प्रेज ला. आम्ही कोणाला दोष देणार? जे करतात त्यांना दोष देत नाही. पण शास्त्र काय सांगतं? जे करतात त्यांना दोष देत नाही. मी काय शिकवते? जे करतात त्यांना मी दोष देत नाही. पण शास्त्र मला असं सांगतं की तुम्हाला जर बाप्तिस्मा घ्यायचा तर तुम्हाला बुडूनच घ्यावा लागेल. कारण की शास्त्रामध्ये बुडून बाप्तिस्मा आहे, जो योहानाच्या द्वारे आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या द्वारे क्रिया वेगवेगळ्या आहे. त्या क्रियानं जर आम्हाला समजून घेतलं तर आम्हाला तो योग्य बाप्तिस्मा होतो. लक्षात ठेवा. आता जे करतात त्यांना ते केलं पाहिजे, पण करीत नाही तर आम्ही काय करणार त्यांना? प्रेज लॉर्ड. पण जे आम्हाला माहिती आहे ते आम्हाला करायचं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. जर पिता आहे, येशू म्हणतो पिताच्या नावात तुम्ही द्या, तर पिताचं नाव आम्ही घेतलंच पाहिजे. जर एखादा व्यक्ती पिताचं नाव घेत नाही तर तो येशूची आज्ञा पाळत नाही. आज जर येशूची आज्ञा पाळत नाही तो येशूवर प्रीती करत नाही. आणि शास्त्र सांगतं येशूवर प्रीती न करणारा त्याला शेवटच्या दिवशी नरकात टाकला जाईल. प्रेज द लॉर्ड. कारण की येशूने जी प्रीती केलेली आहे ना, ती त्याच्यासाठी केलेली आहे. हालेलुया. म्हणून आम्ही पित्याचं नाव घेतलंच पाहिजे, पित्याचं नाव आलंच पाहिजे. आणि जे लोक पित्याचं नाव घेत नाही तर आम्ही पण त्यांना काय करू शकत नाही, आम्ही पण त्यांना सांगू शकत नाही. कारण की का? अज्ञानपणा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि शास्त्र सांगतं ना, अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. पण आमचा नाश होऊ नये म्हणून आज आम्हाला देवाला धन्यवाद की आज आम्हाला टीचिंग भेटत आहे. हालेलुया. तुम्हाला मी सांगत आहे, पित्याच्या नावात बुडून आहे. आणि जेव्हा आम्ही पुत्राचं नाव घेतो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी एक क्रिया आहे, ती अलग क्रिया आहे. आम्ही ती बघूया आम्ही पुढच्या हप्त्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. पुढच्या हप्त्यात ती क्रिया बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा. आता योहान जो चालला होता तो कोणाच्या नावात चालला होता? पित्याच्या नावात चालला होता. त्याचं पाचारण पित्याकडून होतं, नियुक्ती त्याची पित्याकडून होती. म्हणून तो काय करायचा? पाण्याने बुडून बाप्तिस्मा करायचा. कारण की त्याची जे अधिकार होता स्वर्गातून होता. आणि स्वर्गात कोण आहे मग? पिता आहे, पिता होता. आणि पुत्र कुठे होता मग? जगात होता. हालेलुया. आणि शास्त्र सांगते जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा येशू कुठे होता? पाण्यात होता. पवित्र आत्मा कुठून आला? स्वर्गातून. आणि आवाज कुठून दिला? स्वर्गातून. काय बोलला पिता? हा माझा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पिता आहे का? आहे. म्हणून आम्ही पिताच्या नावात बाप्तिस्मा घ्यायलाच पाहिजे, पित्याचं नाव घ्यायलाच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की हे क्रिया जेव्हा आम्ही बघतो, वेगवेगळी क्रिया, तर त्याच्यावरून आम्हाला शेवट समजल का हे तिघ कसे एकमेकाला कनेक्ट आहे. आणि अनेक लोक काय बोलतात माहिती का? पुत्र नाही, फक्त पिताच आहे. अनेक लोक म्हणतात फक्त पुत्र आहे, पिता नाही. अनेक लोक म्हणतात फक्त पवित्र आत्मा जे आहे दोघंही नाही. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला सांगतो शास्त्र आम्हाला कधीही खोटं शिकवत नाही आणि कधीही खोटं सांगत नाही. प्रेज द लॉर्ड. आता ते लोक कोणत्या वचनावर जोर देतात मी ते पण सांगेन तुम्हाला पुढच्या नेक्स्ट टाइमला. प्रेज द लॉर्ड. आणि ते वचन आम्ही बारकाईने बघणार आहे की ते वचन काय सांगतं, कोणत्या विषय सांगतं, कसं सांगतं. हालेलुया. वचनाच्या ज्ञान जर नसलं ना, तिथे माणूस गुंतून जातो, भरवून जातो आणि मग त्याचा शेवटी नाश होतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून शास्त्र सांगते की तुम्ही काय करा? ज्ञान संपादन करा. ज्ञानच तुम्हाला काय करील? वाचविल. कोणतं ज्ञान? शास्त्राचं ज्ञान, वचनाचं ज्ञान. आणि ज्यांच्याकडे ज्ञान नाही ना, ते स्वतःही जातील आणि दुसऱ्यालाही घेऊन जातील. पण आम्हाला जायचं नाही, आम्हाला स्वर्गात जायचंय, म्हणून ज्ञान घेऊन जायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पित्याच्या नावात योहान चालला होता. प्रेज द लॉर्ड. आणि शास्त्र हेच सांगतं प्रियानो की पुत्राच्या नावात कोणता बाप्तिस्मा आम्ही नेक्स्ट टाइमला पाहणार आहे. तर या ठिकाणी आम्ही दुसरा भाग संपवत आहे. आम्ही आमच्या पायावर उभा राहूया.
आणि त्याला धन्यवाद द्या. तर लक्षात ठेवा, पित्याच्या नावात बाप्तिस्मा द्या का सांगितलं? कारण की पिता आहे आणि आम्ही वचनातून बघितलं की स्वर्गातला तो पिता जो ज्याच्याद्वारे जग निर्माण झालं, ज्याच्याद्वारे आम्हाला निर्माण करण्यात आलं, ज्याच्याद्वारे सर्व राष्ट्र निर्माण करण्यात आलं, सर्व लोकांना निर्माण करण्यात आलं, म्हणून तो पिता आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू म्हणला की जा तुम्ही पित्याच्या नावात तुम्ही काय करा? बाप्तिस्मा घ्या. प्रेज द लॉर्ड. जर पिता नसता तर तो बोललाच नसता. पिता आहे म्हणून तो बोलला. प्रेज द लॉर्ड. आता कोणत्या पित्याच्या नावात बाप्तिस्मा घ्यायचा आहे आम्हाला? जो स्वर्गातला पिता आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की शास्त्र सांगते की पृथ्वीवर तू कोणालाही पिता म्हणू नको. मग पृथ्वीवरच्या पित्याच्या विषयी तो बोलत नव्हता, तर कोणत्या पित्याविषयी बोलत होता? जो स्वर्गातला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग पित्याच्या जो स्वर्गातल्या पित्याच्या नावात बाप्तिस्मा कसा आहे? बुडून. पहिली गोष्ट पश्चाताप करून आणि त्याच्यानंतर बुडून. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. या आम्ही प्रार्थना करूया, आपल्याला त्याला धन्यवाद देऊया. आजच्या वचनाबद्दल आम्ही त्याला गौरव देऊया, त्याला मान सन्मान